एवढा मोठा हिंदुस्थान, अरे बालगणेशा द्यावरदार, बालगणेशा द्यावरदार, एवढा मोठा हिंदुस्थान, एवढा मोठा हिंदुस्थान, जीवित कृणोत मानावे लोकी फलवारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। हिंद जय। भारत माता की जय। दोषी उतरल्याशिवाय कोणी जागणार नाही। यानंतर दिवशी अशी संख्या आपली पण वाढली पाहिजे ना, असं वाटतं का? नाही प्रत्येकाला घ्यावे लागतील देवा हो। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षी म्हणजे अगदी 1993 पासून आणि गुरुजींनी ते 1984 पासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नवरात्र उत्सवाच्या काळात हा दुर्गा माता दौडीचा राष्ट्रीय उपक्रम हा सुरू केलेला आहे। राष्ट्रीय याच्यासाठी की नवरात्र म्हटलं की प्रत्येकाला फक्त आणि फक्त गरबा आणि दांडिया याच्या व्यतिरिक्त दुसरा काही एक विषय सुचत नसतो, पण त्या देवीची, त्या आई जगदंबेची साधना, उपासना, भक्ती ती अगदी जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली ती उपासना या दुर्गा माता दौडीच्या माध्यमातून झाली पाहिजे। जिजाऊ साहेबांच्या उदरात असताना छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेला त्या जिजाऊंनी जे मागणं त्या आई जगदंबेजवळ मागितलेलं होतं, किंवा या पाची पातशाहींच्या नरड्यावरती पाय देणारा पुत्र तू माझ्या पोटी जन्माला घाल, आणि इथं धर्माचं, सद्धर्माचं, देशादेवा धर्माचं संरक्षण करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे, हे मागणं त्यावेळेला त्या आईने मागितलेलं होतं। पण आज घट प्रत्येकाच्या घरी बसतात, पण त्या घटाजवळ मागणी काय असते बरोबर? तर फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थाप्रतीचीच। पण आपण येणाऱ्या आपल्या या दुर्गामाता दौडीच्या, किंवा आपण आता जी दुर्गामाता दौड केली या माध्यमातून आपण त्या आई जगदंबेजवळ जाऊन या देशादेवा धर्मासाठीचं मागणं मागत असतो की हा देश टिकला पाहिजे, किंवा देशातली तरुण निर्व्यसनी, निर्भीड आणि निर्व्यसनी घडले पाहिजेत। त्यांनी या देवीची, जगदंबेची उपासना करून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसारखंच कार्य केलं पाहिजे। त्यासाठी या दुर्गामाता दौडीचं आयोजन प्रतिवर्षी या जळगाव शहरात, नवे तर जळगाव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात होत असतं, प्रत्येक गावात होत असतं। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जळगाव जिल्हा प्रमुख।